नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज करणार आहोत आपण थोडीशी वेगळी रेसिपी आहे। कोकोनट खरवस करणार आहोत। तर हे बघा, मी गावाकडनं नारळ आणलं होतं, तर मग त्या नारळाची आपण कोकोनट खरवस करणार आहोत। तर बघा, हे नारळाचे मी पाठीमागचा जो काळा काळा भाग असतो तो काढून घेतलेला आहे आणि पूर्ण असं पांढरं नारियल आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे पीसेस करून मी मिक्सर मधून काढून घेणार आहे आणि त्याचं पूर्ण जे पाणी आहे ते गाळून घेणार आहे। तर चला बघा मग आता। तर हे बघा, मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत। तर हे बघा, मी मिक्सर मधून काढून घेतलेला आहे आणि इकडे गाळण वाटते। हे बघा, खाली त्याचं पाणी हे होते। आता पूर्ण याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर चला। तर हे बघा, अर्ध्या नारळाचं पाणी एवढं निघालेलं आहे, मी गाळून घेतलं आहे आणि त्यात आता आपण आपल्याला जेवढं गोड लागत आहे तेवढं आपण त्यात साखर टाकून घेणार आहोत। तर मी यात 2 चम्मच साखर टाकणार आहे आणि हे बघा, ह्याची आपण डबल रेसिपी पण करू शकतो, पण त्याला चव नसते म्हणून मी याला यूज नाही करणार। तर बघा, आणि यामध्ये आपण कॉर्न फ्लावर 1 चमचा टाकणार आहोत, कारण आपलं अर्धच नारळ आहे म्हणून आपण 1 चमचा यूज करणार आहोत। तर हे बघा, तर यामध्ये आपण ते ऍड करणार आहोत। तर हे बघा, आपण इथे गॅस चालू केलेला आहे आणि आपण यामध्ये हे पाणी टाकणार आहोत। आपण साखर पूर्ण मिक्स केलेली आहे। तर बघा, हा 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आपण यात ऍड करणार आहोत। तर बघा, आपण कमी हीटवर याला सारखं हलवत राहणार आहोत। असं त्याच्या गाठी गाठी होऊ द्यायचे नाहीये, म्हणून आपल्याला त्याला सारखं हलवत राहावं लागणार आहे। हे बघा, लगेच ते घट्ट व्हायला सुरुवात होते, आणखी थोडंसंच घट्ट होऊन देणार आहोत आपण आणि मग एखाद्या डिश मध्ये काढून घेऊया। तर हे बघा, किती झटपट रेसिपी आहे आणि जास्त काही लागत पण नाही याच्यासाठी। तर हे बघा, कसं घट्ट झालं आहे ते। तर चला, आता आपण हे पूर्ण बघा प्लेन झालेलं आहे, त्यामध्ये असं गाठी वगैरे काही झालेले नाही, कारण आपण सारखं हलवत होतो त्याला। हे बघा, छान असं झालेलं आहे। तर बघा, किती छान असं पांढरं शुभ्र झालं आहे आणि हे असं करून बघायचं, खाली असं पडतंय ना, तर रेडी आहे। तर आपण आता एका डिशला थोडंसं खाली तूप लावून घेणार आहोत। मी गॅस बंद केलेला आहे आणि मग त्या डिश मध्ये हे आपण टाकणार आहोत आणि थोड्या वेळ थंड होईपर्यंत बाहेरच्या हीट मध्ये ठेवायचं आहे आपल्याला आणि नंतर मग फ्रीज मध्ये ठेवूया। तर चला। तर हे बघा, रेडी आहे आपला खरवस। म्हणजे रेडी म्हणजे आता आपण बाहेरच्या हीट मध्ये थंड होईपर्यंत ठेवणार आहोत आणि नंतर फ्रीज मध्ये ठेवणार आहोत। त्याच्यानंतर रेडी। डीप फ्रीज मध्ये नाही ठेवायचं आहे आपल्याला, असंच नॉर्मल याच्यावर ठेवायचं आहे।
तर चला. तर बघा, हा आहे आपला कोकोनाईट खरवस. तर हा बघा किती छान पांढरा शुभ्र दिसतोय आणि छान असं हे पडलंय. तर चला, शौर्य म्हणतोय केक आहे, तर शौर्य कट करणार आहे. तर चला बघा. ये थोडंसंच कट कर. बघा खूप एम्मी झालाय. यस यस. तर चला, भेटू नंतर. बाय. यम्मी.